नक्कीच. अपेक्षा हीच आहे की तरुणांची जी समस्या आहे त्याच्यावरती ते आवाज उठवतील, जे की पेपर फुटीचं प्रकरण जे आहे ते खूप म्हणजे बेरोजगारी वाढली, अनेक प्रश्न जे आहेत भेडसावत आहेत महाराष्ट्राला. सो त्याच्याबद्दल ते नक्कीच आवाज उठवतील. त्यांना ऐकण्यासाठी आज खास आम्ही ठाण्यावरून आलेलो आहे. राहुल गांधी हे या देशाचं नेतृत्व आहे आणि आज या देशाला राहुल गांधींची गरज आहे आणि ते ज्या पद्धतीने महिला मुलींचे जे प्रश्न समजू शकतात आणि ते सोडवू शकतात ती ताकद फक्त राहुलजींकडे आहे आणि त्याच त्यांना ऐकण्यासाठी आज आम्ही ठाण्यावरून इकडे आलेलो आहोत. तर मोठ्या संख्येने महिला आणि मुली या कार्यक्रमात सहभागी होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय की या हाँ राहुल गांधी भाई नेक्स्ट प्राइम मिनिस्टर अपेक्षा नाही है एजुकेशन सिस्टम चांगला बोलो बोलो हमको बहुत मजा आने वाला एजुकेशन सिस्टम चेंज वाला पाहिजे बस हमें इंटरेस्ट है उनके बारे में कि राहुल गांधी लड़कियों के बारे में क्या बोले वो जानने में हमें इंटरेस्ट है. नक्कीच आपण पाहतोय की हा उत्साह जो आहे तो मोठ्या प्रमाणात अजून तरी नाही काय सेफ्टी पर्पजवर त्यांनी वर्क केलं पाहिजे मुलींसाठी सेफ्टी पर्पज सेफ्टी चाहिए. नक्कीच आपण पाहतो की मोठ्या संख्येने मुली ज्या आहेत त्या अजूनही या मैदानात येताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळं राहुल गांधी छात्रों की गुंज या कार्यक्रमादरम्यान काय बोलणार हे पाहावं लागणार आहे. कारण जेनजी आपण जे म्हणत होतो की जे दिल्लीमध्ये आंदोलन झालं आणि त्यानंतर खरं तर जंतर मंतर आंदोलनानंतर मोठा प्रश्न जे आहेत ते उपस्थित झाले होते आणि त्यामुळं काय राहुल गांधींना मला नका विचारू. राहुल गांधींच्या कार्यक्रमाला आलाय, काय अपेक्षा आहे? राहुल गांधींनी शिक्षण व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल करावा. काय अपेक्षा आहेत राहुल गांधींकडून? काय नाही फक्त आम्हाला आमचा न्याय मिळवून देऊ द्या. शिक्षण आमचं राहुल गांधींकडून काय अपेक्षा आहे? नक्कीच आपण पाहतोय की मोठ्या संख्येने मुलं आणि मुली या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. काय प्रश्न विचारा ना. राहुल गांधींकडून आले, काय अपेक्षा आहे? तुम्ही सगळे आलात तिथे. बघा राहुल एकूणच आपण पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या संख्येने मुली ज्या आहेत त्या कार्यक्रमात सहभागी होत असताना वेगवेगळ्या गेटमधून खरं तर मुलींना आत सोडण्याचा आणि व्यवस्था जी आहे ती करण्यात येते. अगोदरच गेले 3-4 दिवसापासून काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून या सगळ्या व्यवस्थेबद्दल खरं तर तयारी सुरू होती. त्यामुळं हे सगळे आज कार्यक्रमात महिला म्हणून काय अपेक्षा आहे तुमच्या? बस राहुल गांधींनी आम्हाला सहकार्य करावं आणि आमचे काही प्रॉब्लेम्स असतील ते त्यांनी समजून घ्यावे. कसं आहे प्रत्येक प्रॉब्लेम हा सुटल्या नाही जाणार पण निदान जे बेसिक प्रॉब्लेम आहेत जे लेडीजचे ते सोडवण्याचा प्रयत्न करावा एवढीच अपेक्षा. आपण पाहतोय की वेगवेगळ्या अडचणी ज्या आहेत त्या महिला मुलींच्या बाबतीत शाळेच्या बाबतीत होत्या त्या खरं तर राहुल गांधींनी सोडवाव्या अशी अपेक्षा जी आहे ती या मुलींकडून व्यक्त करण्यात येते. आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करूया. राहुल गांधींच्या कार्यक्रमाला काय ते जे फिमेल एम्पॉवरमेंट बद्दल बोलणार आहेत ते ऐकायला आलोय आणि एंट्रन्स एक्झामचे जे आता पेपर लीक वगैरे झालं ना सो त्याच्याबद्दल ऐकायला आलं. सेम जे पेपर लीक आहे आम्ही एवढी मेहनत करतोय आणि हे पेपर लीकने सगळे पुढे जातात हे आम्हाला थांबायचं आहे आणि राहुल गांधी हेच आमची एक होप आहे की हे इन्स्टिट्यूशनमध्ये काहीतरी बदल होतील आणि आम्हाला काहीतरी जस्टिस मिळेल. सचिन धन्यवाद तुम्ही या तरुणींशी संवाद साधल्याबद्दल. या संदर्भातले अपडेट्स आम्ही वेळोवेळी तुमच्याकडनं घेत राहू. तर पुण्यामधनं ही थेट दृश्य आहेत जिथे या कार्यक्रमासाठी विद्यार्थिनी तरुणींनी गर्दी केलेली आहे.